हॅलो. हा बोल ना बाळा. हा येतोय मी 8च्या आत येतोय घरी. तुझ्या लक्षात राहिलं नाही का? नाही नाही नाही, असू दे, मी येतोय ताना घेऊन. चालेल चालेल. ठेव मी आता बाळा फोन. हो 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 हो. मालक, मला आजपर्यंत तुमची एक गोष्ट कळाली नाही. कोणती रे? तुमचा एवढा स्वभाव तापट आहे, झटकीपट एखाद्याला बोलता, आमच्या दिवसभर नुसत्या चुका काढत बसता. हा. पण बायकोचा फोन आल्यावर एवढं गार का पडता? आणि त्यांची जरी चुकी असली तरी तुम्हीच सॉरी बोलता, असं का? तुझं लग्न झालंय का? नाही झालं अजून, पण होईल. दिवाळीची तारीख काढली. मग तुला आहे ना, लग्नानंतरचं जीवन सुख, समृद्धी आणि शांतीने जाण्यासाठी काही कानमंत्र आहेत, ते जाणून घेणं खूप गरजेचे आहे. म्हणजे लग्नानंतर ना तुझी दुनिया इकडची इकडं झाली, तुझ्या कोर्टातली जरी केस असेल का नाही, तरी सुद्धा तुला 8च्या आधी घरी यावं लागेल. मित्रांबरोबर बाहेर फिरायला, पार्टीला जातो का? हो, मग मित्रांशिवाय आपला दिवसच जात नाही. कमीत कमी ना आठवड्यात 3-4 वेळा आम्ही बाहेर असतो जेवायला. सगळं बंद करून बायकोला वेळ द्यावा लागेल. अबे साले. घरी आईने स्वयंपाक बनवला, तुला एखादी भाजी आवडली नाही किंवा त्यात मीठ वगैरे नसेल, तर तू काय करतो? काय करतो म्हणजे बिगर मिठाची आपण खात नाही, लगेच दुसरी बनवायला होतो. लग्नानंतर ना बायकोनी केलेल्या भाजीत मीठ जरी नसलं तरी ती उत्तम झाली असं समजून खावं लागेल. काय? तू तिची एक चूक काढायला जाशील, पण ती तुझ्या बसण्यापासून उठण्यापर्यंत 100 चुका काढून दाखवेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोन. फोनचं काय आता? बायकोचा फोन आल्यावर पहिल्या रिंग मध्ये फोन उचलायला शिक. कामात असल्यावर कसा फोन उचलणार माणूस? जर तू पहिल्या रिंग मध्ये फोन नाही उचलला तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुला 100 फोन येतील आणि डोक्याचा बोसडा होऊन जाईल. तुम्ही जे काय सांगताय ना, त्याने आताच माझं डोकं दुखायला लागले. मी जे सांगितलं ना, त्या सगळ्या गोष्टी शिकून घे. लग्नानंतर तुला जास्त लोड येणार नाही आणि तुझं वैवाहिक जीवन शांततेत निघून जाईल.